इथे आपण कटोरी पार्टपासून सुरुवात करतोय। तर जेव्हा आपण अस्तरचे पॅटर्न मेन फॅब्रिकवर कट करत असतो तेव्हा सगळ्या बाजूने आपल्याला अर्धा इंच इतपत एक्स्ट्रा मेन फॅब्रिक सोडायचं आहे, जेणेकरून आपण स्टिचिंग करते वेळेस आपल्याला कुठेही कमी पडणार नाही। तर आता व्यवस्थित पहा, मी एकदम समोरासमोर दोन्ही पार्ट ओपन करून घेते। तीही आपली आतली साईड आहे आणि आपली बाहेरील बाजू खालच्या साईडला आहे। आता ह्याच पद्धतीने आपण त्यावर अस्तरचे पॅटर्न ठेवून घेऊयात। ह्याच पद्धतीने अगदी समोरासमोर आपल्याला अस्तरचे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत, व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने, जेणेकरून आपल्या एकाच बाजूचे दोन्ही पॅटर्न तयार होणार नाहीत। कारण बऱ्याच वेळा असं होतं की दोन्ही पॅटर्न हे एकाच साईडचे तयार होतात आणि मग आपल्याला नंतर ते उसवायला कठीण जातं। त्यामुळे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे दोन्ही पॅटर्न आपल्या वेगवेगळे तयार करण्याची। आता आपण शिलाई करून घेऊयात। तर शिलाई करते वेळेस आपल्याला अगदी कडेने 1/2 इंच इतपत शिलाई घ्यायची आहे। तर मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगते, तर व्हिडिओ आपला स्किप न करता संपूर्ण पहा। आता इथे आपल्याला आपल्या कापडाची दिशा बदलायची, तर त्यासाठी एक सिक्रेट टिप सांगते। आपली सुई आतल्या साईडला आहे, मी फुटर उचलून घेतलेलं आहे, त्यानंतर आपल्या कापडाची मी दिशा बदलून घेते, त्यानंतरच पुढे आपल्याला कंटिन्यू शिलाई करून घ्यायची आहे। तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। जर तुम्हाला कापडाची दिशा बदलायची असेल त्यावेळी आपल्याला सुई आतल्या साईडला ठेवून मगच फुटर वरच्या साईडला ठेवून आपण कापडाची दिशा बदलून पुढे शिलाई करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या कापडामध्ये कुठेही चुण्या येणार नाही। तर शिलाई करते वेळेस दोन्ही हाताचा वापर करा। आपल्या डाव्या हाताचा तळवा संपूर्ण आपल्या कापडावर ठेवा, जेणेकरून आपला कापड हलणार नाही। आणि जर तुम्हाला ह्या पद्धतीने कठीण जात असेल तर कापडावर टाचण्या लावून घ्या। तर इथे सुद्धा मी आता आपल्या कापडाची दिशा बदलणार आहे। तर मी सुई आतल्या साईडला ठेवलेली आहे, फुटर वरच्या साईडला घेऊन त्यानंतरच मी आपल्या कापडाची दिशा बदलून घेते। तर इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगते, जेव्हा आपण अस्तर मेन फॅब्रिकला जोडत असतो तेव्हा आपल्याला सगळ्यात मोठी शिलाई घ्यायची आहे, जेणेकरून आपलं काम अगदी लवकर होईल। तर इथे मी ह्याच पद्धतीने आपल्या संपूर्ण कटोरीला शिलाई करून घेणार आहे। तर अस्तर जोडते वेळेस थोडा वेळ घ्या, अगदी हळूवारपणे कटोरीला अस्तर जोडून घ्या, जेणेकरून आपल्या कटोरीला कुठेही फुगा येणार नाही। आणि ह्या पद्धतीने अस्तर जोडल्यामुळे अगदी परफेक्ट अशी फिटिंगला कटोरी बसते, नाहीतर मग कुठेतरी फुगा येतो आणि आपला ब्लाऊज संपूर्ण फेल जातो। तर अस्तरच्या ब्लाऊजमध्ये ब्लाऊजला अस्तर जोडणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। जर तुम्हाला व्यवस्थित अस्तर जोडता आला तरच आपला ब्लाऊज अगदी परफेक्ट असा तयार होतो। तर इथे पाहताय आपण संपूर्ण कटोरीला अस्तर जोडून घेतलेलं आहे। आता आपण हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घेतोय। तर मी दुसरी कटोरीसुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। इथे पाहताय अगदी परफेक्ट असं मी कटोरीला आपल्या अस्तर जोडून घेतलेलं आहे, कुठेही चूण आलेली नाही आहे आणि आपले कोपरेसुद्धा अगदी परफेक्ट आलेले आहेत। तर इथे मी दोन्ही कटोरीचे पार्ट तयार करून घेतलेले आहेत। आता हे आपण साईडला ठेवून घेऊयात। तर इथे त्यानंतर मी साईड पार्ट घेते। इथे आपला जो मेन फॅब्रिक आहे तो मी असा एकमेकांच्या समोर ओपन करून घेते। व्यवस्थित पहा, आपली बाहेरील बाजू खालच्या साईडला आहे, त्याच्यावर मी अस्तरचे पार्ट ठेवून घेते, अगदी समोरासमोर ठेवून घेते। आता आपण ह्यावर शिलाई करून घेणार आहोत। तर इथे हे समोरासमोर येणं गरजेचं आहे, नाहीतर मग आपले दोन्ही भाग हे एकाच बाजूचे तयार होतात। ज्या पद्धतीने आपण कटोरीला अस्तर जोडलं त्याच पद्धतीने मी इथे आपल्या साईड पार्टला सुद्धा अस्तर जोडून घेणार आहे, व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने। तर तुमचा खूप वेळ व्हिडिओ पाहण्यात जाऊ नये म्हणून तुम्हाला मी एका बाजूचा भाग तयार करून दाखवते आणि त्याच पद्धतीने तुम्हाला दुसरा भाग तयार करून घ्यायचा आहे। अगदी कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथे पाहताय आपल्या संपूर्ण भागाला शिलाई देऊन झालेली आहे। आता मी एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून घेणार आहे आणि जेव्हा आपण अस्तर कट करत असतो तेव्हा इथे अर्धा इंच किंवा 1/2 इंच इतपत तरी एक्स्ट्रा मेन फॅब्रिक घेत जा, जेणेकरून आपल्याला शिवण्यात कुठे कमी पडणार नाही। आता आपण एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतोय। तर दुसरा पार्टसुद्धा मी ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे।
इथे पाहताय आपले दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहे. अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण योगपट्टी घेऊयात. तर योगपट्टी जोडण्याची एक सोपी पद्धत सांगते. तर इथे आपण पलटवणार आहोत. तर अगदी मी समोरासमोर अशा योगपट्टी ओपन करून घेतलेल्या आहेत. त्यावर आपण वरच्या साईडला हे अस्तरचे पार्ट ठेवून घेतलेले आहेत आणि आपण खालच्या साईडने एकदा वितपत शिलाई देऊन घेतोय. तर लक्षात घ्या, इथे मी हे योगपट्टीचे पार्ट वरच्या साईडला ठेवून घेतलेले आहेत. म्हणजेच आपल्या मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला ठेवून घेतलेले आहेत. आता आपण ह्यावर एकदा वितपत शिलाई देऊन घेतोय. त्यानंतर आपण ह्यावर अस्तरच्या भागावर दाबटीप देऊन घेतोय. व्यवस्थित पहा मी कशा पद्धतीने आपली योगपट्टी पलटवतीये. तर आपण अस्तरच्या भागावर दाबटीप देतोय. त्यानंतर आपल्याला अस्तरचा भाग आतल्या साईडला पलटी करून त्यावर आपण वरच्या साईडने एक टीप देऊन घेतोय. तर आता आपला अस्तरचा भाग हा आपल्या मेन फॅब्रिकच्या खालच्या साईडला गेलेला आहे आणि आपला मेन फॅब्रिक हा वरती आलेला आहे. तर त्यावर मी आता दाबटीप देऊन घेते. त्यानंतर आपण आपला जो अस्तरचा पार्ट आहे त्या मापानुसार मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं कट करून घेऊयात. तर दुसरा पार्टसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करायचा आहे. तर ही योगपट्टी पलटवायची सगळ्यात सोपी पद्धत आहे. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही योगपट्टी पलटवलीत तर ब्लाऊज शिवायलासुद्धा तुम्हाला खूप सोपं जातं. आणि इथे आपल्याला 4च्या ऐवजी फक्त 2 योगपट्टी लागतात आणि ब्लाऊज शिवायला वेळसुद्धा खूप कमी लागतो. तर इथे पाहताय आपल्या दोन्ही योगपट्टी मी तयार करून घेतलेल्या आहेत अगदी समोरासमोर. तर हे आता आपण साईडला ठेवून घेऊयात आणि इथे आता आपण बाहीची शिलाई पाहूयात. इथे ब्लाऊजचं कापड खूप कमी असल्यामुळे मी कशा पद्धतीने जोड देते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे पहा, तरची एक बाही मी अशी समोरच्या साईडला ठेवते. त्यावर आता आपल्याला ह्या आपल्या मेन फॅब्रिकच्या बाह्या ठेवून घ्यायच्या आहेत. आता आपण वरचा भाग एक उचलून घेऊया आणि उरलेला आपला दुसरा भाग. तर म्हणजेच आपल्या दोन्ही बाह्या इथे ह्या वेगवेगळ्या साईडच्या तयार होतात. तर ह्याच पद्धतीने बाही उचलायची जेणेकरून ती एका बाजूची तयार होत नाही. तर मी जोड देण्यासाठी इथे ब्लाऊजमधलं कापड घेतलेलं आहे. तर ते मी आता कशा पद्धतीने जोडते पहा. मी इथे आपलं मेन फॅब्रिक आहे ते एकमेकावर ठेवून घेतलेलं आहे आणि आपण आतल्या साईडने शिलाई देऊन घेतोय. तर एकदा इतपत शिलाई घ्या. खालच्या साईडला मी असं अर्धा इंच फोल्ड करून घेतलेलं आहे जेणेकरून आपले धागे बाहेर येणार नाहीत. तर इथे पाहताय अगदी सोप्या पद्धतीने आपण बाहीला जोड देऊन घेतलेला आहे. तर दुसऱ्या साईडला सुद्धा मी ह्याच पद्धतीने आपला मेन फॅब्रिक ठेवून घेतलेला आहे. तर ही आपली बाहेरील बाजू आहे. तर खालच्या साईडला शिलाई लॉक करून मी एकदा इतपत शिलाई देऊन घेते. इथे पाहताय अगदी सोप्या पद्धतीने आपण दोन्ही साईडला जोड देऊन घेतलेला आहे. आता खालच्या साईडला आपल्याला एकदा इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे पाहताय आपण अस्तरच्या बाहीवर शिलाई देतोय आणि ही अस्तरची बाही आपल्या ब्लाऊजच्या वरच्या भागावर आहे. तर ही आपण पलटवणार आहोत. तर बाही पलटवायची असते. तर बाही पलटवायची सोपी पद्धत दाखवते मी तुम्हाला. आता आपण काय करूया, आपला जो अस्तरचा भाग आहे त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित पहा, अगदी सोपी पद्धत आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीने शिलाई दिलीत तर दोन्ही बाही तुमच्या वेगवेगळ्या साईडच्या तयार होतील. नाहीतर मग काय होतं, बऱ्याच वेळा आपल्या एकाच साईडच्या बाह्या तयार होतात आणि ब्लाऊज आपला चुकीचा तयार होतो. आता ह्यावर आपण एक टीप देऊन घेतो. तर ही टीप आपल्याला लहान घ्यायची आहे. तर बाहीची शिलाई देत असताना शिलाई लहान घ्या आणि जेव्हा आपण आपले साईड पार्ट शिवत असतो तेव्हा आपल्याला सगळ्यात मोठी शिलाई घ्यायची आहे. तर मी अगदी खालच्या साईडला कडेने एक टीप देऊन घेते आणि दुसरी बाहीसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. तर मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगते. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजेच तुम्हाला अस्तर जोडते वेळेस कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण काय करूया, आपला जो मेन फॅब्रिक आहे त्यावर आपल्याला ही अस्तरची बाही जोडून घ्यायची आहे. तर अगदी कडेने मी शिलाई देऊन घेते. दोन्ही हाताचा वापर करा जेणेकरून कुठेही चुण्या येणार नाही. त्यानंतर आपल्याला आपला जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. कटिंग करते वेळेस जेवढा आपला अस्तरचा भाग आहे
तेवढ्याच मापात आपल्याला कट करायचं आहे. कुठेही एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं नाही आहे, कारण हे आपण शिवतेवेळी सगळीकडे एक्स्ट्रा घेतलेलं असतं. तर इथे मी आपल्या दोन्ही बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत अगदी मापानुसार. इथे पाहताय मी दोन्ही साईडला जोड देऊन घेतलेले आहेत आणि दोन्ही बाह्या आपल्या वेगवेगळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण मागील भागाची शिलाई पाहूयात. तर इथे मी साधा गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आता आपण हा जो आपला मेन फॅब्रिक आहे तो मी अशा पद्धतीने ओपन केलेला आहे. त्यावर आपल्याला अगदी व्यवस्थित असा अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा आहे. शिवण्यात एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे अस्तर जोडते वेळेस आपल्याला कुठेही प्रॉब्लेम येत नाही. तर इथे मी टाचण्या लावून घेते, कारण आपल्या गळ्याला शिलाई द्यायला सोपं जाईल आणि कापड आपलं जास्त हलणार नाही. तर मागच्या भागाला शिलाई देत असताना नेहमी टाचण्या वापरायच्या. तर मी अगदी व्यवस्थित ठेवून आता आपण शिलाई करून घेऊयात. तर इथे मी 1/2 इंच इतपत शिलाई घेणार आहे. अगदी दोन्ही हाताचा वापर करून व्यवस्थित असा आपल्याला अस्तरचा पार्ट मेन फॅब्रिकला शिलाई करून घ्यायचा आहे. इथे मी आपली शिलाई देते, त्यानुसार टाचण्या काढून अगदी व्यवस्थित अशी शिलाई करून घेते. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की कळवा आणि त्याचसोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. इथे पाहताय आपण संपूर्ण गळ्याला 1/2 इंच इतपत शिलाई देऊन घेतलेली आहे. आता आपण कमरेच्या बाजूने शिलाई देऊन घेऊयात. तर कमरेच्या बाजूने आपल्याला 1 इतपत शिलाई घ्यायची आहे. ते पाहताय कमरेच्या बाजूने मी 1/2 इंच टक्सपर्यंत कापड कट करून घेतलेलं आहे. ते मी का कट केलं आहे तर त्यासाठी तुम्हाला आपला कटिंगचा व्हिडिओ पाहायला लागेल. जर तुम्हाला पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की पहा. त्यानंतर आपण जे आपल्या गळ्याच्या बाजूला एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करायचं आहे. कट करते वेळेस 1/2 इंच इतपत एक्स्ट्रा फॅब्रिक सोडायचं आहे. तर जेव्हा गळा आपण कट करतो तेव्हा कोणत्याही ब्लाऊजमध्ये असं 1/2 इंच इतपत एक्स्ट्रा फॅब्रिक सोडायचं. आता आपण इथे गळ्याला नॉच देऊन घेऊयात, कारण आपला गोल गळा आहे, जेणेकरून आपल्याला पलटवायला सुद्धा सोपं जाईल. आता जी उरलेली स्पेस आहे त्यामधून आपण असा गळा पलटवणार आहोत. तर ही गळा पलटवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे. तर या पद्धतीने गळा पलटवा, म्हणजे तुमचा बराचसा वेळ वाचतो. आता ह्यावर फक्त आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. अगदी फिनिशिंगसोबत आपला मागील भाग तयार होतो आणि पलटवल्यामुळे आपल्याला गळ्याला किंवा कमरेला एक्स्ट्रा पट्टी लावण्याची गरज लागत नाही आणि आपला बराचसा वेळ वाचतो. जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर आहे, तो नक्की पहा. तर मी आता कमरेच्या बाजूला सुद्धा टीप देऊन घेणार आहे. तर अगदी कडेने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. अस्तर जोडण्याच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्यात तर तुम्हाला ब्लाऊज शिवायला सुद्धा सोपं जातं आणि फिनिशिंगसोबत तुमचा संपूर्ण ब्लाऊज तयार होतो. तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. आता आपण आपल्या अस्तरच्या भागावर मेन फॅब्रिक जोडून घेऊयात. तर मी अगदी कडेने शिलाई देऊन घेते. इथे तुम्हाला चुण्या येत असतील तर टाचण्या लावून घ्या आणि तळव्याचा वापर करा. तर मी अगदी कडेने शिलाई देऊन घेणार आहे आणि कुठेही चून येणार नाही ह्याची काळजी घ्या. आता आपण आपलं जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेतोय. तर अगदी 2 ते 3 मिनटात आपला मागील भाग तयार होतो. ब्लाऊजला अस्तर जोडते वेळेस थोडा वेळ घ्या, कारण आपलं अस्तर जर परफेक्ट जोडलं तरच आपला ब्लाऊज अगदी परफेक्ट असा तयार होतो. तर इथे पाहताय अगदी सोप्या पद्धतीने आपल्या संपूर्ण ब्लाऊजला अस्तर जोडून झालेला आहे. आपला मागील भाग, आपली बाही, साईड पार्ट आणि कटोरी सोबत आपली योग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.